रासप हा जो आहे तो आता महायुतीतच राहणार हे स्पष्ट झालेलं आहे। महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालंय। झी 24 तासला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। जानकरांना बारामतीतून उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती। बारामतीतून सुनेत्रा पवारांनीच निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यामुळे आता जानकरांना महायुतीतून परभणीतून जागा दिली जाण्याची शक्यता आहे। मात्र जानकर घड्याळ चिन्हावर लढणार आहेत की कमळ चिन्हावर या संदर्भातील निर्णय आज होऊ शकतो। दरम्यान जानकर परभणीतून रासपच्या चिन्हावर लढणार असा दावा त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी केलाय। परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या एबी फॉर्मवरती आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरतीच लढणार आहेत। महादेवराव जानकर महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांना एक लोकसभेची जागा देण्याचा निर्णय परवा झालेल्या मुंबईच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे। कुठला लोकसभा मतदारसंघ त्यांना देण्यात येईल याची घोषणा सुद्धा 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल।